नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कोथिंबीरचे थालीपीठ. अगदी चविष्ट रेसिपी आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग बघा किती भारी आपलं थालीपीठ आलंय आणि त्याला कलर किती छान आलाय. आणि यामध्ये मी भरपूर प्रमाणात कोथिंबीर आणि मिक्स पिठं वापरलेले आहेत, त्यामुळे ते अधिक पौष्टिक बनलेलं आहे. तर तुम्ही हे लहान मुलांना आणि वयोवृद्धांना सुद्धा देऊ शकतात. सकाळच्या नाश्त्यासाठी आणि संध्याकाळच्या कमी भुकेसाठी तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. आणि हे थालीपीठ तुम्ही सकाळी बनवलं तरी संध्याकाळपर्यंत अगदी मऊ लुसलुशीतच राहतं. आणि चला, यासाठी ना मी 2 बारीक कांदे कापून घेते. कांदे अगदी बारीक कापायचेत आपल्याला. कांदे माझे बारीक कापून झालेत आणि कांद्यांना बघा हाताने मोकळे करून घ्यायचे आहेत याप्रमाणे. आता मी इथे एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे बारीक. कोथिंबीर माझी बारीक कापून झाली आहे. आता आपण वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी मी 5 ते 6 ही तिखट मिरची घेतलेली आहे. लसूण, आलं, जिरं आणि चवीनुसार इथे मी मीठ घेतलेलं आहे. आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे आणि अगदी आपल्याला जाडसरच कुटायचं आहे. हे अगदी बारीक करायचं नाही. आता एका बाउलमध्ये कोथिंबीर घेतली मी. 1 वाटी मी इथे गव्हाचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि पाव वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे. बारीक कापलेला कांदा, आलं लसूण मिरची पेस्ट, 1 टेबलस्पून तीळ घेतली आहे, 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून मिरची पावडर, 1/2 टेबलस्पून ओवा घेतलेल्या आहेत. ओवा हाताने क्रश करून घ्यायच्या आहेत, यामुळे अधिक स्वाद येतो. आता पिठं आपण सगळे मिक्स करून घेऊया. एकजीव करून घ्यायचे आहेत. आता आपण पीठ मळून घेऊया. यासाठी थोडं थोडं पाणी मी इथे घालून पीठ सैलसर मळून घेणार आहे. पीठ माझं मळून झालेलं आहे आणि मी इथे गोळे करून घेते. अगदी 4 ते 5 आपले गोळे बनलेले आहेत. एक रुमाल घ्यायचा आहे कॉटनचा. रुमाल ओला करून पाणी शिंपडून एक गोळा मी रुमालावर घालते आणि पाणीचा हात करून थालीपीठ इथे मी थापून घेते. या प्रकारे आपल्याला सगळीकडे स्प्रेड करून थालीपीठ आपल्याला गोल गरगरीत असं थापून घ्यायचं. हळुवारपणे गोल गरगरीत असं आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता मी अगदी 4 ते 5 मी ते गोल गरगरीत असे होल करून घेते. शेकताना आपल्याला तेल सोडायला मदत होते. आता थोडीशी तीळ मी इथे घेतली आहे. तीळ सगळीकडे स्प्रेड करून घेते. आता तवा गरम करायला ठेवलेला आहे मी. थोडंसं तेल मी सगळीकडे स्प्रेड करून घेते आणि रुमालला अगदी अलगद हाताने दाबून थालीपीठ तव्यावर सोडते आणि वरून बटर घातलं आहे आणि 2 मिनिटाची एक वाफ देऊन थालीपीठ पलटी करून घेते आणि परत आता मी 2 मिनिटाची वाफ देते. बघा, उलटी पलटी करून बटर तूप लावून थालीपीठ खमंग असं आपल्याला दोघं साईडनी शेकून घ्यायचं आहे. या प्रकारे सगळे थालीपीठ मी असे खमंग भाजून घेते मस्तच. आणि हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर, चटणीबरोबर किंवा हे असेही खाल्ले तरी छानच लागतात. तर गरमागरम असे आपले थालीपीठ, खमंग असे थालीपीठ तयार झालेले आहेत. तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.